राज्यात कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाचा शिरकाव झाला असून रुग्णांत वाढ होत आहे। गोंदिया जिल्ह्यात देखील कोरोनाचे सौम्य स्वरूपातील 2 रुग्ण आढळले असून हे रुग्ण गृह विलगीकरणात असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे। या रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू असून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। राज्यात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे। त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य आरोग्य विभागाने काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। या सूचनांवर जिल्ह्यात मॉक ड्रिल देखील घेण्यात आले, ज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, टेस्टिंग किट, ऑक्सिजन बेड, औषध साठा उपलब्ध आहे का याबद्दल सूचना दिल्या आहेत। तर जो कोरोना व्हायरस आहे तो सौम्य स्वरूपाचा आहे। गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्यामुळे त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन देखील त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे। त्यामुळे जिल्हावासियांनी कोविड नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वानखेडे यांनी केले आहे। काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काही कोरोनाच्या केसेस निघत आहेत। महाराष्ट्रामध्ये पण काही केसेस वाढत आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यामध्ये केसेस वाढत आहेत। गोंदियामध्ये पण आपल्या 2 केसेस पॉझिटिव्ह निघाल्या। तर त्या दोन्ही केसेस ज्या आहेत त्या सौम्य स्वरूपाच्या आहेत आणि ते आता सध्या होम क्वारंटाईनच आहे आणि त्यांना जे काही आहे ट्रीटमेंट पण सुरू आहे। आणि या अनुषंगाने केंद्र शासनाने आरोग्य विभाग, केंद्र शासन आणि स्टेटनी पण या संदर्भामध्ये मार्गसूचना जाहीर केलेल्या आहेत आणि त्या धर्तीवर त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं आहे। त्याचप्रमाणे जे मॉक ड्रिल आहे, म्हणजे आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत का, ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत का, टेस्टिंग किट्स आहेत का, औषधे आहेत का, या सर्वाचं मॉकड्रिल त्यांनी करायला सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपले हॉस्पिटल बेड्स जे आहे ते किंवा ऑक्सिजन बेड्स आहेत ते सुद्धा मॉकड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सिव्हिल सर्जन आणि डीन सरांकडे या सगळ्या गोष्टीचे मॉकड्रिल करण्यात आलेले आहेत। आणि टेस्टिंग किट्स जे आहेत त्या मेडिकल कॉलेजला टेस्टिंग किट्स उपलब्ध आहेत। फील्डमध्ये आपण टेस्टिंग किट्स आपण प्राप्त करून घेत आहोत। या अनुषंगाने जे काही आहे जो व्हायरस आहे तो ओमिक्रॉन जो आहे तो सौम्य स्वरूपाचाच आहे, जो JN1, XFB आणि LF7.9 आणि यामध्ये कोणत्या प्रकारचा आपल्या जिल्ह्यामध्ये जे आहे 2 जे रुग्ण निघाले ते सौम्य स्वरूपाचे आहेत। त्यांना कोणत्या प्रकारचा असा त्रास नाही आहे, फक्त एवढंच आहे की ते ओल्ड एज आहेत, जे आपण 60 वर्षाच्या वरचे म्हणतो। हे लोकांना सांगणं एकच राहील, घाबरून जायचं कारण नाही आहे किंवा आरोग्य विभागामार्फत ज्या काही आपण सध्या पेपरमध्ये जे देतो आहे फक्त लोकांना अलर्ट करण्यासाठी, लोकांना दहशत वगैरे पसरावी हा मुख्य उद्देश नाही आहे। परंतु राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स जाहीर केल्या की कोविड अंतर्गत किंवा कोणाला सर्दी खोकला ताप असेल तर त्यांनी डॉक्टराचा सल्ला घेणे गरजेचं आहे। टेस्टिंग करावी की नाही करावी हे त्या डॉक्टरवर निर्भर आहे। फक्त ज्यांना कोणाला श्वसनाचा त्रास असेल, अतिगंभीर रुग्ण असतील, म्हणजे प्रामुख्याने ओल्ड एज लोक असतात, कोणाला डायबिटीज, हायपरटेन्शन याचे काही रोग असतील त्यांनी काळजी घेण्याचं गरज आहे। किंवा लहान मुलं आहेत ज्यांना काही इतर म्हणजे कुपोषित बालकं आहेत तर त्यांना जर खोकला, सर्दी किंवा इतर काही श्वसनाचे आजार असेल तर त्यांनी मात्र तपासणी करणं गरजेचं आहे डॉक्टरांकडून आणि आवश्यकतेनुसार टेस्टिंग करणं गरजेचं आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।